श्रीराम जय राम जय जय राम। समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे। सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहील त्यालाच समाधान मिळेल। ज्या घरात समाधान तेथे भगवंताचे राहणे जाण। जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते। अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय ते खात्रीने कळेल। समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे। प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असे वाटते। त्याच्या मागे सारे जग लागेल। जगामध्ये आपल्याला समाधान कुणी देत नाही। समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे। पांडवांना वनवासात जे समाधान होते ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हते। म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावे। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान। हेच संत श्रेष्ठ तुकाराम बुवांचेही सांगणे आहे। भगवंताची देणगी सर्व बाजूंनी गोड असली पाहिजे। पैसा ही भगवंताची देणगी नव्हे, त्याने तळमळ आणि अतृप्ती होते। खरोखर समाधान ही भगवंताची देणगी होय। मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही। आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानले की जे आहे ते पुरेल। ज्याचे मन समाधानात आहे त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल। समाधानालाच खरे महत्त्व आहे। घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे। शिवाय घेण्याला काही अंतच नाही। कितीही मिळाले तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते। पण आपले सर्व काही दिले की देण्याला अंत आला, म्हणून त्यामध्ये समाधान आहे। आपण उपाधीने झाकलो गेलो आहोत। एक एक उपाधी टाकीत गेले तर आपले खरे स्वरूप प्रकट होईल। तिथे खरे समाधान होते। राम करता आहे ही भावना होणे हे वासनेचे मरण होय। मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो, पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय व्हायचे आहे ते होऊ दे असे अनुसंधान असले तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही। आपल्याला सगळे कळते, पण आयत्या वेळेला आपण विसरतो। आलेली उर्मी आपण सहन करावी। दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो, तसे अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा, म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू। प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे, ते म्हणजे अनुसंधान। हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतले तरी रोग्याला पथ्ये सांभाळावीच लागतात। शास्त्राने, सद्धर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणे जरूर आहे। अनुसंधानाने जे साधेल ते शतकोटी साधनांनी साधणार नाही। असे अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते। हाच या युगाचा महिमा आहे। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीमनाचे श्लोक 85 निरूपण। भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमला नेम गौरी हराचा। स्वये निववी तापसी चंद्रमोळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी। शंकरासारख्या तपस्व्याचा दाह श्रीरामांच्या नामस्मरणाने थांबला। तेच श्रीराम सर्व योगी मुनींचे विश्रांतीचे स्थान आहे। योग्याचे मुकुटमणी असणारे शंकर ही रामनामात रंगून जातात। श्रीराम मंत्र हा तारक मंत्र आहे। या मंत्राने देहशांतीच नव्हे तर
आत्मशांती ही भगवान शंकरांना मिळाली. सर्व यज्ञात श्रेष्ठ असणारा जप यज्ञ भगवान शंकरांनी केल्यामुळे त्यांना आराम मिळाला. त्यामुळे देहात असताना आणि देहात नसतानाही शांती समाधान देणारा हा मंत्र आहे. उलटे नाम घेऊन ही वाल्या कोळ्यासारखा पापी मुक्त झाला, ज्ञानी झाला. अशा तारक मंत्राचा ध्यास जर प्रत्येकाने घेतला तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून नक्कीच सुटका होते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गुरु व गुरुमंत्र किंवा गुरुदीक्षा. सामान्यपणे आध्यात्मिक क्षेत्रातला प्रत्येक जण गुरुमंत्र मिळाला म्हणजे काहीतरी फार मोठे साधन झाले असे समजतात. अनेक जण असे आहेत ज्यांनी तो घेतला आहे, तर अनेक जणांना तो घ्यायचा आहे. पण या गुरुमंत्राच्या बाबतीत काहीतरी गोड गैरसमज किंवा गोंधळ झाला आहे असे वाटते. कारण बरेच जण आपल्या कार्यसिद्धीसाठी, जसे नोकरी मिळावी, विवाह व्हावा, संतती व्हावी, घर व्हावे, रोग बरे व्हावेत, यासाठी गुरुमंत्र मागत असतात. पण एक लक्षात घ्या की अशा कामनापूर्तीसाठी घेतलेला मंत्र हा गुरुमंत्र होत नाही, तर ते कामना सिद्ध मंत्र होतात. गुरुमंत्र किंवा दीक्षा मंत्र हा तुम्ही गुरु आणि ते परमेश्वरी तत्व यांना सांधणारा सांधा असतो. त्यामध्ये कुठलीही कामना, इच्छा किंवा मागणे याचा अडथळा नसतो. गुरुमंत्र म्हणजे एक कमिटमेंट असते, गुरुला दिलेले वचन असते. गुरुप्रती काया वाचा मनाने, तन मन धनाने, सर्वार्थाने केलेले निसंशय समर्पण असते. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, मग काय वाटेल हो असा ठाम निश्चय असतो. स्वेच्छेने पण पूर्ण विचारपूर्वक स्वीकारलेले बंधन असते. गुरुमंत्र घेईपर्यंतच तुम्हाला गुरुमंत्र घ्यायचा की नाही या स्वयंनिर्णयाचा अधिकार असतो. ज्या क्षणी तुम्ही गुरुमंत्र घेता त्या क्षणी तुमची सर्व सूत्रे गुरुकडे जातात. तुमचा स्वयंनिर्णयाचा अधिकार संपतो. फक्त गुरुर्वाक्यम प्रमाण असे व्हावे लागते. म्हणूनच तर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू असे म्हटले आहे. गुरुसाठी सर्व समर्पित करण्याची तयारी ठेवावी लागते. गुरुमंत्र म्हणजे गुरुप्रती संपूर्ण समर्पण, गुरुप्रती अढळ निष्ठा आणि गुरुवर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास. पण एक लक्षात घ्या की गुरुमंत्र घेतल्याने तुमच्या कुठल्याही भौतिक समस्या सुटणार नाहीत. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव वगैरे कोणाच्याही समस्या सुटल्या नाहीत, उलट पक्षी त्या वाढल्या. गुरुमंत्र म्हणजे समस्या मुक्तीचे साधन नव्हे, तर आध्यात्मिक वाटचालीचा खडतर मार्ग आहे. गुरु आणि गुरुमंत्र तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे, जसजसे तुम्ही पक्व होत जाल त्याप्रमाणे तुमची आध्यात्मिक प्रगती करत असतो. तुमची जन्मजन्मांतरीची भवबीजे, संस्कार बीजे, कर्मबीजे हळूहळू जाळून टाकीत असतो, शुद्ध करत असतो. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी करत असतो. आणखी एक गोष्ट म्हणजे कुणीही कधीही उठतो आणि गुरुमंत्र मागत सुटतो. गुरुमंत्र काय बाजारातला भाजीपाला आहे का? कुणीही उठावे आणि कधीही मागावा. गुरुमंत्र मिळवण्यासाठी सुद्धा तपश्चर्या करावी लागते, तेव्हा त्याचे महत्त्व कळते. पूर्वीच्या काळी तर अगदी 12-15 वर्षे गुरुगृही राहून गुरुची सर्व प्रकारे काया वाचा मनाने, तन मन धनाने सेवा करून त्याला प्रसन्न करावे लागे. कुंतीने अशीच दुर्वासांची सेवा केली, उमाने शिवाची केली, लक्ष्मीने विष्णूची केली, सरस्वतीने ब्रह्मदेवांची केली, तर अनुसयेने अत्री ऋषींची. त्यानंतरच गुरु अशा लायक शिष्यांची अगदी कठोर परीक्षा निष्ठुरपणे घेत असतात. अगदी सहनशीलतेचा अंत पाहणारी,
मोडून टाकणारी, सगळा अहंकार धुळीस मिळवणारी, अगदी लाचार बनवणारी, हीन दीन लीन करून टाकणारी, मनाचा आणि शरीराचा कस पाहणारी परीक्षा घेतात. तुका माऊलींनी गोंदवलेकर महाराजांची घेतली, रामनंदांनी कबीराची घेतली, बाबाजींनी तुकाराम महाराजांची घेतली. थोडा जरी अभिमान वाटला तरी श्रीगुरु असे काही करतात की तुमच्या अहंकाराचा पालापाचोळा होऊन जातो, गलितगात्र होऊन जातो. आपण पोचलो असे वाटता वाटता धाडकन खाली फेकून देतात. जणू सापशिडीचा खेळ सुरू असतो. एवढे भोग भोगल्यावर मग तेव्हा कुठे शिष्याला गुरुमंत्र दीक्षा प्राप्त होते. गुरुमंत्रासाठी सुद्धा शिष्याची लायकी असावी लागते. गुरुमंत्र अशिष्याय न देय. गुरु म्हणजे धगधगता निखारा आहे. ते तुमच्या आवाक्यात नाही येणार. ते तुमचे गुलाम नाहीत होणार. त्यांना जे हवे तेच ते करणार. चुकले तर फटके लगावणार. ते तुमच्यावर कधी प्रेम करील तर कधी कान उपटील. ते त्यांच्या मर्जीनुसार वागण्यास स्वतंत्र असतात. त्यांच्यावर जे कार्य जन्मजन्मांतरीच्या ऋणानुबंधाने सोपवलेले असते तेच ते करत असतात. ते निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळ्या भावाविष्कार दाखवून, कुणाशी असे तर कुणाशी तसे वागून आपले नियोजित कार्य पूर्ण करत असतात. तुम्ही त्यांच्याविषयी काय बोलता, काय अर्थ काढता याची पर्वा त्यांना नसते. पण गुरुच्या बाह्य वर्णनावरून, वर्तनावरून त्यांची योग्यता कळत नाही. त्यांना खरे ज्ञानी लोकच ओळखू शकतात. ते कुणाचे मिंधे नसतात. त्यांना जे हवे तेच ते करतात. त्यांना जे हवे तेच घडवून आणतात. सामान्य संसारी लोकांना सद्गुरू म्हणून त्यांचं काम करणारा हरकाम्या गुलाम हवा असतो. साधकाच्या बाबतीत असे आहे की गुरुमंत्र घेण्याआधी त्या साधकाने आपली शिष्य होण्याची पात्रता सिद्ध करावी, आपली आध्यात्मिक बैठक तयार करावी आणि मग गुरुची परीक्षा घ्यावी की आपली होडी पैल तिल्यावर नेण्यास खरंच या गुरुचे गलबत सक्षम आहे का. कारण गुरुमंत्र घेणे किंवा दीक्षा प्राप्त करून घेणे म्हणजे समस्यांचा किंवा अपेक्षांचा कटोरा घेऊन उभे राहणे नव्हे, तर गुरूंच्या एका शब्दाबरोबर सर्व काही सोडून त्यांच्या शब्दानुसार त्या परमेश्वराशी अनुसंधान साधण्यासाठी तयार होणे. आणि मुख्य म्हणजे आने की बाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्मा का कपाट कौन, कौन में कौन समाया, काहे को नर देह आया या नाथपंथीय कोड्याचे उत्तर शोधण्यास सक्षम होणे म्हणजे गुरुदीक्षा होय. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.